1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून अर्नाळा गावातील एका चिमुकलीने अर्नाळ्याच्या समुद्रात सूर मारून अर्नाळा जलदुर्गापर्यंत धडक मारली आहे। महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या 105 हौतात्म्यांना तिने आगळीवेगळी आदरांजली वाहिली आहे। उर्वी निनाद पाटील असं या चिमुकलीचं नाव आहे। ती अवघी 8.5 वर्षाची असून आगाशीतील जॉन 23 शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकते। मुंबई पोलीस दलात विशेष सुरक्षा शाखा येथे कार्यरत असलेले अर्नाळ्यातील रहिवासी निनाद पाटील हे पट्टीचे पोहणारे असून त्यांनी तब्बल 230 वेळा अर्नाळा जेट्टी ते अर्नाळा जलदुर्ग हे जवळपास 2.25 किलोमीटर अंतर पोहून पार करत एक वेगळा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केलेला आहे। त्यांच्यासोबत सतत ग्राम स्वच्छता मोहिमेत मदतनीस म्हणून काम करणारी त्यांची मुलगी उर्वी हिने देखील वडिलांकडून पोहण्याचे धडे घेतले आहेत। उर्वीला समुद्र नेहमीच खुणावत असायचा। घरामागे हाकेच्या अंतरावर असलेला हा समुद्र आपणही वडिलांसारखं पोहून अर्नाळा जलदुर्ग पाहूया असा पण तिने केला। बुधवारी सकाळी 11:54 तिने अर्नाळा जेट्टी येथून समुद्रात सूर मारली। विरुद्ध दिशेने येणारा प्रवाह, भरतीच्या लाटांचा तडाखा व जोरदार वारा यांचा सामना करत उर्वीने 39:40 अर्नाळा जलदुर्ग किनारा गाठला। यावेळी तिचे वडील निनाद पाटील, आई जान्हवी पाटील, अर्नाळा ग्रामपंचायत सरपंच नंदकुमार घरत, चंद्रकांत म्हात्रे, राजेश म्हात्रे, वैशाली राऊत, जितेंद्र राऊत आदींनी तिचं कौतुक केलं। पहिल्याच प्रयत्नात उर्वीने हे यश प्राप्त केले असून आजपर्यंत कोणत्याही महिला जलतरपटूने अर्नाळा जेट्टी ते अर्नाळा जलदुर्ग समुद्र पोहण्याचं धाडस केलेलं नाही। आपल्या या यशाचं श्रेय उर्वीने आपल्या आई वडिलांना देतानाच 1 मे महाराष्ट्र दिनी 105 हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे। तिच्या यशाबद्दल तिथे सर्व स्तरातून सध्या कौतुक होत आहे। 1 मे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान कुठेतरी इकडे होतं आणि या 105 हुतात्म्यांसाठी काहीतरी आदरांजली व्हायला हवी। यासाठी अर्नाळा ते जंजिरे अर्नाळा हे 1.5 किलोमीटरचं अंतर एक मनात होतं, एक मैलाचा दगड गाठायचा आहे आणि आज अर्नाळ्याच्या इतिहासात माझी मुलगी उर्वी पाटील हिने 8 वर्ष 5 महिने म्हणजे अर्नाळ्याचा इतिहास एका महिलेने पहिल्यांदा अर्नाळा किल्ला पोहून सर केला आणि एक इतिहासात मैलाचा दगड निर्माण केला आणि एक पालक म्हणून आम्हाला विशेष अभिमान आहे आणि यापुढेही तिची अशीच झेप इंग्लिश खाडीपर्यंत पोहोचो हीच अपेक्षा। माझ्या मम्मी पप्पांनी मला एन्करेज केला म्हणून मी करू शकते। मला पण खूप आनंद होतोय की उर्वीने करून दाखवलं आणि आम्हाला अभिमान आहे की ती आमची मुलगी आहे असं आणि दिवसेंदिवस तिने अशीच प्रगती करत राहो हीच एक ईश्वर चरणी प्रार्थना। आज महाराष्ट्र दिन 1 मे हा 105 हुतात्म्यांचा शौर्य दिन आहे। त्या दिनांच्या हे साधून तिने आज अर्नाळा ते अर्नाळा किल्ला हे पोहून जाण्याचं धाडस मनात पकडलेलं ते पूर्ण करण्यासाठी मी स्वतः तिथे उभा होता। तिच्या जोडीला आम्ही बोटीत चाललेले आणि या मुलीने भरतीचं टाइम होतं, उलट वारे जोरात होते तरी तिने त्या कुठल्याच ह्याला संकटाला पार करून सर्व संकटाला पार करून ती पुढे जात होती। ही अशी पुढे गेली का आपला अर्नाळा ते अर्नाळा समुद्र किल्ला अर्नाळा ते किल्ला हे 1.5 किलोमीटर अंतर तिने अवघ्या 39 मिनिटात पार केलं ना। तिचं वय आहे आता 8 वर्ष 5 महिने। एवढ्या कमी वयात जर ती हे धाडस करू शकते हे बघून आमच्या अर्नाळ्याचं नाव मोठं केलं तिने। याच्याबद्दल मला त्या मुलीचे कौतुकच करावं वाटते।